नमस्कार, व्हॉइस ऑफ सिनेमामध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला मित्र दीपक पाटील. तर हे बघा, आज मी तुम्हाला उत्कृष्ट असं चित्रपटाचं पोस्टर दाखवतोय आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आजच येत आहे. अर्धनारी नटेश्वर अनान असं या चित्रपटाचं नाव आहे आणि चित्रपट 9 वर्षाच्या पूर्वी थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि 9 वर्षाच्या नंतर आता हे यूट्यूबला चित्रपट रिलीज होत आहे सर्वांना पाहण्यासाठी. तर या चित्रपटाचे लीड कलाकार ओमकार शिंदेजी आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार ओमकार शिंदेजी, व्हॉइस ऑफ सिनेमा या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. काय बोलाल सर, 9 वर्षाच्या नंतर आता हा चित्रपट ज्यांनी थिएटरला नाही पाहिला त्यांना पण आता पाहायला मिळणार आहे YouTube वरती. ऍक्च्युली याची खूप आतुरतेने मी वाट बघत होतो. ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ही माझी पहिली फिल्म आहे आणि जसं इट्स लाईक माय फर्स्ट बेबी. आणि मी खूप ही फिल्म शूट करायच्या आधी 4 महिने मी सरांबरोबर बसून वर्कशॉप्स करत होतो. उसके रीडिंग सुरू होतं आमचं, परत सरांचं वेगवेगळं कास्टिंग सुरू असताना सर मला नेहमी प्रत्येकाच्या कास्टिंगच्या वेळेस सर मला तिथं बसवून ठेवायचे. खूप स्पेशल होता, ती जर्नी माझ्यासाठी खूप स्पेशल होती. आणि आज ही फिल्म परत लोकांसमोर येते, याच्यात सगळ्यात जास्त आनंद तर मला आहे. या लोकांनी आधी खूप सारे फिल्म्स केलेले होते, पण ही माझी फर्स्ट फिल्म आहे, त्याच्यामुळे ही माझी खूप जवळची फिल्म आहे. आणि तेव्हा थिएटरमध्ये रिलीज झालेली होती, काही काळापुरती ती थिएटरमध्ये होती. नंतर जसं अजून फिल्म झाल्या थिएटरमधून ही फिल्म रिमूव्ह झाली. पण आज जे माझे काही नातेवाईक होते, माझे काही मित्रपरिवार होते, अजून काही आमचा ऑडियन्स आहे, त्यांना ही फिल्म बघायची होती. तेव्हा ते बघता आली नव्हती आणि ते मला नेहमी विचारायचे की आता ही कधी कुठे बघायला मिळेल आम्हाला. पण तेव्हा पण यूट्यूबवरती ही अवेलेबल नव्हती. पण आज व्हीझीप्लेक्स चॅनलवरती ही फिल्म तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर ही फिल्म तुम्ही प्लीज बघा आणि तुमचा प्रतिसाद नक्की द्या, त्याच्यातून आम्ही नक्कीच इम्प्रूव्ह करू आणि अजून फिल्म्स करू. तर गोष्ट बोलायची आहे, 2 कास्टिंग चित्रपटामध्ये दिसत आहेत आणि ही अर्धनारी काय कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कशावरती आहे नेमकं? सो अर्धनारी नटेश्वर ही एक कॉन्सेप्ट आहे. एक मुलगी आहे जी स्वतःमध्येच कन्फ्यूज आहे की तिला नक्की मुलांमध्ये इंटरेस्ट आहे का मुली तिला आवडत आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही एक कॉलेजमधला आमचा एक ग्रुप असतो, जो एक प्रोजेक्ट बनवत असतो. आणि तो प्रोजेक्ट बनवताना आम्हाला आम्ही कन्फ्यूज असतो की जर आपल्याला असा अर्धनारी नटेश्वर जर का असा काय कॉन्सेप्ट आपल्याला करायचं असेल तर आपलं नक्की केलं काय पाहिजे. जसं सुखदा म्हणले की 9 वर्षापूर्वी ही फिल्म केलेली होती, तेव्हा एवढ्या पण ओपन अप नव्हतो या गोष्टीवर बोलायला किंवा या गोष्टी हाताळायला. पण सो ही कॉन्सेप्ट आम्ही जेव्हा आम्हाला म्हणजे आम्ही म्हणतो ना की आम्हाला एक इन्स्पिरेशन हवं असतं तेव्हा, की काहीतरी समोर काहीतरी दिसलं तर आपण अरे हा याच्यातून इन्स्पायर होतो आणि मग काहीतरी गोष्टी करत असतो. तसं प्रार्थनाचं एक कॅरेक्टर आहे की आम्ही एक फिल्म पूर्ण एक प्रोजेक्ट बनवताना प्रार्थना आमच्यासाठी एक मोठं मोटिवेशन असतं किंवा इन्स्पिरेशन असतं की त्याच्याकडे बघून आम्ही प्रत्येक आमचा एक प्रोजेक्ट कम्प्लीट करत असतो. सो ऍक्च्युली तुम्ही मूवी बघितल्यावर तुम्हाला जास्त छान कळेल. शेवटचा प्रश्न सर, अर्धनारी जर रिअल असेल तर काय प्रेम होऊ शकतं? होऊ शकतो. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असेल. आणि ज्याच्यामध्ये तसंच दाखवलेलं आहे की मला ती जेव्हा मला हे सगळं क्लिअर पण करते की ती अशी आहे किंवा तिचा काय तुमचं प्रेम कमी झालं सांगितल्यावर? अजिबात नाही. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला नक्की मिळेल ते. सो मी सगळं सांगण्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युअली फिल्म बघायला. मराठी प्रेक्षकांसाठी काय सांगाल चित्रपटाबद्दल? मराठी प्रेक्षकांसाठी मला हे सांगायचं की प्लीज हा मूवी बघा, कारण अशा कॉन्सेप्ट आज तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि अशा भरपूर साऱ्या केसेस आहेत आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण अवेअर नसतो. याच्यातून एक मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच तुम्ही या मूवीला सपोर्ट कराल. थँक्यू सर. तर नक्की पहा, यूट्यूबला हे चित्रपट रिलीज होतोय, अर्धनारी नटेश्वर अनान म्हणून. आणि एक वेगळा, मला तर खूप वेगळा असा कॉन्सेप्ट वाटतोय. तर सर्वांनी नक्की पहा. आमच्या चॅनलकडनं या चित्रपटाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.